नमस्कार, ब्रेस एज्युकेशन अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जनरल स्टडीज पेपर फर्स्ट जो यूपीएससी आणि एमपीएससीचा जो सिलेबस आहे मेन्सचा, त्याच्या जनरल स्टडीज पेपर फर्स्ट बद्दल डिटेलमध्ये पाहणार आहोत की हा सिलेबस कसा आहे, याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक सब टॉपिक आहेत. तर बेसिकली विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात घ्या, जो जनरल स्टडीज पेपर फर्स्ट आहे, ज्याला आपण जीएस पेपर फर्स्ट म्हणतो, याचं वेटेज 250 मार्क्स आहे आणि हा पेपर इथे पहा, हा पेपर फोर्थ म्हणून काउंट केला जातो, ज्याला आपण मार्क्स 250 आहे. मग या जनरल स्टडीज पेपर फर्स्ट मध्ये कोणकोणते सब टॉपिक आहेत, तर यामध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री ज्याला आपण म्हणूयात, नंतर सेकंड इज अ जिओग्राफी ऑफ अ वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू द महाराष्ट्र. असे 3 सेक्शन आहेत. कोणकोणते? हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर, जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी, इंडियन सोसायटी. या पद्धतीने हा सिलेबस डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. मग या सिलेबस बद्दल आज आपण इथे थोडीशी माहिती डिटेलमध्ये घेऊयात. इंडियन जो कल्चर पहिला टॉपिक आहे इंडियन कल्चरचा, तर याचा सिलेबस काय आहे तर हे आपण पाहूयात. तर यामध्ये सर्वात पहिले इंडियन कल्चर विल कव्हर द सेलियंट एस्पेक्ट ऑफ द आर्ट फॉर्म्स, लिटरेचर अँड आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स. बरोबर. यानंतर भक्ती मुवमेंट्स, वेगवेगळ्या मुवमेंट्स, भक्ती मुवमेंट्स आहेत. नंतर अँड इट्स फिलॉसॉफी विथ द स्पेशल रेफरन्स टू द सन्स मुवमेंट्स इन अ महाराष्ट्र. मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये टॉपिक कोणकोणते कव्हर होत आहेत तर याच्यामध्ये फॉर्म्स अबाउट द मिडल ऑफ द 18th century अंटिल द प्रेझेंट, सिग्निफिकंट इव्हेंट्स अँड पर्सनॅलिटीज इश्यूज आर. फ्रीडम स्ट्रगल, या फ्रीडम स्ट्रगल मध्ये बेसिकली इट व्हेरियस स्टेजेस अँड इट्स इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन्स फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द कंट्री. ज्या फ्रीडम स्ट्रगल मध्ये कोणी कोणी पार्टिसिपेशन केले त्यांच्या सर्वांचा अभ्यास इथे आहे. तसेच पोस्ट इंडिपेंडन्स कन्सॉलिडेशन, पोस्ट इंडिपेंडन्स मिशन विथ द कंट्री, हा पण सिलेबसचा पार्ट आहे आणि यामध्ये पोस्ट इंडिपेंडन्सचा इरा इथे कव्हर होणार आहे. हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, स्पेसिफिकली तुम्हाला इथे वर्ल्डची हिस्ट्री अभ्यासावी लागेल मेन्सच्या सिलेबसमध्ये. यामध्ये सिलेबसमध्ये काय काय आहे तर विल इन्क्लूड इव्हेंट्स फ्रॉम द 18th century सच ॲज इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. ओके. त्यानंतर वर्ल्ड वॉर, नेचर ऑफ द बाउंड्रीज, कॉलनायझेशन, डिकॉलनायझेशन, पॉलिटिकल फिलॉसॉफीज लाईक कम्युनिझम, सोशलिझम अँड देअर फॉर्म्स अँड इफेक्ट ऑन अ सोसायटी. तर हा पूर्ण एवढा सिलेबस आहे हिस्ट्रीचा, ज्यामध्ये कल्चर, मॉडर्न हिस्ट्री, फ्रीडम स्ट्रगल आणि वर्ल्ड हिस्ट्री कव्हर होते. यानंतर सेकंड पार्ट येतो, दिस इज फर्स्ट पार्ट. 3 पार्टमध्ये सिलेबस डिवाइड झालेला आहे, हिस्ट्री, सोसायटी अँड थर्ड इज अ जिओग्राफी. मग या सोसायटीमध्ये काय, सेलियंट फीचर्स ऑफ अ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, रोल ऑफ विमेन अँड विमेन ऑर्गनायझेशन्स, पॉप्युलेशन, असोसिएटेड इश्यूज, पॉवर्टी, डेव्हलपमेंटल इश्यूज, अर्बनायझेशन अँड देअर प्रॉब्लेम्स अँड देअर रेमेडीज, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी, सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनलिझम, रिजनलिझम अँड सेक्युलरिझम. हा पूर्ण एवढा सिलेबस आहे इंडियन सोसायटीचा. बरोबर. यानंतर आपण पुढे पाहूयात जिओग्राफीचा सिलेबस पेपर फर्स्ट मध्ये कोणकोणता आहे. तर जिओग्राफीचा सिलेबस पेपर फर्स्ट मध्ये ज्यावेळेस प्रिलिमचा अभ्यास आपण जिओग्राफीचा करतो, बऱ्यापैकी जिओग्राफीच्या मेन्स मध्ये तोच अभ्यासक्रम आपला कव्हर होतो. सर्वात महत्वाच्या अभ्यासक्रमामध्ये इथे जिओग्राफीच्या हे पहा, सेलियंट फीचर ऑफ द वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, वर्ल्ड फिजिकल जिओग्राफीचे सेलियंट फीचर्स वरती प्रश्न येणार आहेत. डिस्ट्रीब्युशन ऑफ अ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड इन्क्लूड साऊथ एशिया, द इंडियन सबकॉन्टिनेंट, factor responsible for the location of a primary, secondary and tertiary sector industries in various part of the world including India. Okay. Next, last point is important geophysical phenomena such as earthquake, tsunami, volcanic activity, cyclone, geographical features of the features and their location changes, critical geographical features including water bodies and ice caps and the flora fauna and the effect of such changes. आता हा सर्व सिलेबस पूर्ण आपला जीएस पेपर फर्स्टचा आहे, जो आपल्याला डिटेलमध्ये जीएस पेपरमध्ये यावरती प्रश्न येणार आहे. टोटल 250 मार्क्सचं वेटेज आहे आणि या पेपरचं वैशिष्ट्य म्हणजे
जर व्यवस्थितपणे जनरल स्टडीच्या पेपर फर्स्ट मध्ये जिओग्राफीचा अभ्यास, इंडियन सोसायटीचा आणि हिस्ट्रीचा अभ्यास व्यवस्थितपणे पूर्व परीक्षेमध्ये कव्हर होतो. फक्त या पेपरसाठी आन्सर रायटिंग खूप महत्वाची असते. जर व्यवस्थित थ्रू आउट द प्रोसेस आन्सर रायटिंग जर मेन्सच्या पिरियडमध्ये व्यवस्थित झाली तर या पेपरमध्ये नक्कीच चांगला स्कोर येऊ शकतो. तर या पेपरचा आपण पेपर पॅटर्न कसा असतो याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.